काय पाणी पाणी उडवत होते एकमेकांवर? हो. चांगलाच रोमॅन्स चाललाय दोघांचा. दोघं जरा जास्तच जवळ यायला लागलेत. एखाद्या फिल्मचे हिरो हिरोईन असल्यासारखे वागतायत दोघे. मला वाटलं नव्हतं दादा एवढा रोमॅन्टिक असेल. स्वानंदीने करेक्ट जाळ्यात खेचलंय. तिच्यासारख्या मुलींना जमतं सहज अशा श्रीमंत मुलांना फसवणं. आपल्याला दादा तिच्या प्रेमात पडायला नकोय मॉम. आधीच आजी तिच्या बाजूने, त्यात दादा तिचं अजून ऐकायला लागलाय, कारण तिच्यामुळे त्याचा मित्र परत मिळाला ना. आता आनंद कुठे आला मध्येच? एवढ्या रात्री सायकलवरून कुठे जाणार आहे दादा? आनंदकडेच गेला असणार ना. आनंदकडेच गेलाय तो. जुनी मैत्री, जुने दिवस, जुने मित्र एकत्र येत आहेत. आजी काय झालं? तुम्ही विचारात आहात का? कसला विचार करताय? खूप गंभीर विचार करते ग मी. कसला? काय झालं? कसं होईल ग? आजी नका काळजी करू. आता तर खरा चेहराही आपल्या समोर आलाय ना. चोर पकडला गेलाय. ते नाही ग, त्या सायकलचं कसं होईल त्याचा विचार करते मी. हा, पिंट्याचं वजन पेललं असेल ना ग सायकलला. म्हणजे नाही, म्हणजे पूर्वीची गोष्ट वेगळी होती ग. तेव्हा पिंट्या कसा असा बारीक होता, पण आता म्हणजे तेवढा बारीक नाही आहे ना तो. आणि दुसरं म्हणजे त्याला ना सायकल चालवायची सवय नाही ना आता इतक्या वर्षात. नका काळजी करू आजी. ते मस्त आहेत आणि उलट तुम्ही बघायला हवं होतं राव. सायकलवर बसले काय आणि सुसाट गेले सुद्धा. हो खरंच? हो खरंच. बरं झालं ग बाई. म्हणजे सायकलवरची नाही पण त्यांच्या मैत्रीवरची धूळ झटकले गेले ते. ती सायकल म्हणजे ना जीव की प्राण आहे त्या दोघांचा. कॉलेजमध्ये असताना ना तासन तास त्या सायकलवर बसून फिरत राहायचे. खूप काळजी घ्यायची दोघं मिळून त्या सायकलची ग. अरे मी म्हणायची एवढं काय त्यात, एखादं नवीन वाहन घ्या ना. पण म्हणायचे नाही, सायकलमध्ये जी मजा आहे ना ती दुसऱ्या कशातच नाहीये. अगदी लहान बाळासारखं सांभाळायचे त्या सायकलला. पण हे किती छान आहे ना सगळं. छान आहे ग, पण काय आहे ना, पिंट्याला ना एवढ्या वर्षात AC गाडीमध्ये बसून फिरायची सवय झाली ना. म्हणजे सायकलची सवय तर पार निघून गेली त्याची. अगं तू जा, हसतेस काय? जाऊन बघ ना तुझ्या नवऱ्याला, लक्ष ठेव त्याच्यावर. हसत बसले. आनंद, आनंद, तुलाही आवाज आला ना? आवाज आला काहीतरी समोरचा किंवा सायकल रिंग? आला नाही ना? नाही. हा म्हणजे भासाच होत आहेत. आनंद. दोघांना कसं वास होते? तू 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 ऐकलास ना आवाज? समोर बोलतोय ना, आवाज देतोय आणि सायकलची बेल वाजल्यासारखं होते ना. पण सायकल का हडेल तो, नाही का? दोघांना एकत्र कसा काय वास होतोय? आनंद. हे बघ समोरचा आवाज ऐकला? तो समोरच आहे ना? हो. निकिता समोर आला यार. दिसतंय मला. माझा मित्र मला भेटायला आला. निकिता, तो ती सायकल घेऊन आला यार.
म्हणजे आम्ही पूर्वी ना असंच एकमेकांच्या घरी जाताना असं सायकलवर जायचो, तो तसंच आला यार सायकल घेऊन. समर, आनंद! फोन उचलत नाहीये, हाकेला उत्तर देत नाहीये. काय करू मी आता? जाऊ का सरळ घरी त्याच्या? पण कुठल्या तोंडाने जाऊ? काय बोलू? काय हक्क उरलाय मला आता? मित्राशी असा वागलो मी. आनंद, आनंद येणार आहे मला भेटायला. आजी, तुम्ही खाली कधी आलात आणि का आलात? अशा एकट्याच आलात का इथून? अगं राजवाड्यांनी बेल दिली आहे ना. नंदू, तुला ना आठवण करून द्यायची होती मला. ये, बस बस सांगते, बस. अगं ठीक आहे, तेवढेच ना जरा पाय मोकळे होतात. पिंट्या नाहीये ना घरी, मग माझ्या डोक्यावर बसायला कोण नाही आज. चला आता मी तुम्हाला आधी खोलीत सोडते. त्यांना कळलं ना तर पुन्हा मला ओरडा मिळेल. अगं नको ग, तू बाहेर चाललीस ना, अशी उलटी मागे फिरू नकोस. अगं वाटलं ते मी नारायणला सांगेन ग. आनंदकडे जातेस ना तू? हो. पावसाची चिन्ह दिसत आहेत, छत्री घेऊन जा. हे काय, छत्री घेऊनच चालली आहे. आणि एक काम कर, ते पिंट्याचं सर्दीचं औषध आणि स्प्रे घेऊन जा बरोबर. हं? अगं पिंट्या खूप दिवसांनी करतोय ना ॲडव्हेंचर सायकलवर, मग त्याचं ते चालतं फिरतं मेडिकल स्टोअरनं. एवढ्याशा सायकलवर मावायचं नाही ग. नको आजी, एवढ्या तेवढ्याला औषधं नको, इम्युनिटी कमी होते. ते आहेच ग. आणि आता इथून पुढे ना त्यांचा श्वास त्यांच्या कायम बरोबर असणार आहे. त्यामुळे हे जे चालतं फिरतं मेडिकल स्टोअर आहे ना, त्याला कुलूप. असं सहजासहजी बंद होणार नाही ग ते, तुला करावं लागेल ते.